नमस्कार, आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने। एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, ती कराडमधून। पत्नीने दोघांना सुपारी देऊन अधिकारी असलेल्या पतीला चारचाकी गाडीला धडकून मारून संपवण्याचा प्रकार घडला आहे। याबाबत कराड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। जलसंपदा विभागामध्ये उपविभागीय अधिकारी असलेले लक्ष्मण शिरंग मंडले वय 54, राहणार मनव, पोस्ट कारवे, तालुका कराड येथील हे जे लक्ष्मण शिरंग मंडले हे कराड पंचायत समितीमध्ये पाणी पुरवठा विभागाला अभियंता होते। येथून काही दिवसापूर्वीच मागील 2 महिन्यापूर्वी त्यांची ठाणे येथे जलसंपदा विभागामध्ये उपविभागीय अभियंता म्हणून बदली झालेली आहे। शनिवार दिनांक 6 जून रोजी पहाटे ते ठाण्यावरून कराड या आपल्या राहण्याच्या ठिकाणी आले होते। पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नी सुरेखा लक्ष्मण मंडले वय 36 आणि त्यांचे भाऊ त्यांच्या पत्नीचे भाऊ संग्राम दिनकर चव्हाण वय 40, राहणार सुरूरपेठ वाळवा, तालुका वाळवा याने सुपारी देऊन त्यांना मारण्याचा प्रकार घडलेला आहे। एका यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलच्या समोर असलेल्या शिंदे हॉस्पिटल समोर पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास चारचाकी गाडीने त्यांना धडकवून ते त्या अगोदर ठाण्यावरून आपल्या गावाकडे आले होते। एसटी स्टँड वरून ते घराकडे निघाले असताना त्यांना चारचाकी गाडीने धडकवले। दवाखान्याच्या सीसीटीव्ही मध्ये हा प्रकार कैद झाला। त्यांना पाठीमागून जोराची धडक देण्यात आली आणि त्या ठिकाणी त्यातील जे संशयित आरोपी होते त्यांनी उतरून त्यांच्या जवळ असलेली बॅग घेऊन पलायन केले। त्यानंतर त्या मंडले यांच्या पत्नी ज्या सुरेखा मंडले आहेत त्या पोलिसांमध्ये गेल्या आणि पोलिसांना याबाबतची माहिती दिली। मात्र पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आला आणि त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली असता सुपारी देऊन त्यांचा या ठिकाणी घातपात केल्याचा प्रकार हा लक्षात आला। त्यांनी दोघांना सुपारी देऊन हा बनाव करण्याचा प्रयत्न केला होता, अपघाताचा बनाव केला। मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ज्यांनी ही गाडी धडकवली होती त्यांनी उतरून त्यांच्या जवळच्या बॅग घेऊन पलायन करण्याचा प्रकार केला होता। काही वेळाने ते त्यांना पाहण्यास आले होते आणि याचमुळे हे पोलिसांच्या लक्षात आले। कराड येथील पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन या घटनेची चौकशी सुरू केली आहे। या प्रकरणामध्ये त्यांच्या पत्नी सुरेखा लक्ष्मण मंडले यांना व त्यांचे भाऊ संग्राम दिनकर चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। त्यांची चौकशी सुरू केली आहे। तर चौकशीमधून महिनाभरापूर्वीच त्यांना मारण्याचा कट रचल्याचंही त्यामध्ये सांगण्यात आलेले आहे। पोलिसांनी आता ज्यांना सुपारी दिलेली आहे त्यांनाही घेण्यासाठी पथके तैनात केलेले आहेत। अतिशय दुर्दैवीरित्या घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण कराड परिसरासह सातारा जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे आणि एका जलसंपदा विभागातील अधिकार्यालयामध्ये मात्र गतप्राण व्हावे लागलेले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।